वर्षातून आलोय आम्ही मुंबईतून गावाला वर्षातून आलो आणि एवढं भारी लागतंय ना काय बोलायला नको, लय भारी लागतंय. आणि डायबिटीवरती लय भारी. या झाडाची वाळवून पावडर करून ही आळसापोटी खायची असते. बियांची आळसापोटी याची पावडर करून खायची असते आणि ती डायबिटीज शुगर कमी होते. पाल्याचा सुद्धा शुगर साठी उपयोग होतो का? पाण्याचा मोठ्या प्रमाणावरती ती झाडाची पाने वाळवून त्याची पावडर करून होतो. पाला सुद्धा आयुर्वेदिक आहे जांभळाचा. आयुर्वेदिक. आणि बियांचा सुकून त्याचा सुद्धा पावडर पावडर होते. या बियांची पण पावडर उपयोग होतो. आणि मधुमेहासाठी एक नंबरचं औषध येते औषध आयुर्वेदिकचा इलाज. आणि आपल्या आजूबाजूला परिसरात असताना बऱ्याच लोकांना माहित नसतं की जांभळाचा सुद्धा किती आयुर्वेदामध्ये उपयोग होतो. आपल्या परिसरामध्ये उगवलेलं एक एक झाड आहे ना हे आयुर्वेदिक आहे आणि त्याची आपल्याला माहिती नसते. सागरला जरा बऱ्यापैकी माहिती असल्यामुळं आमच्या सारख्यांपर्यंत ती माहिती पोचते. अनेक वेळा रानभाज्यांची, मुरडाची भाजी, बारांग्याची भाजी, भालग्या आणि काय मोतीचूर आणि दुसरी कसली ती आपण गेल्या वर्षी काढलेली फापटीची भाजी, अशा भाज्यांची माहिती सागर आम्हाला सांगत असतो. सागर नमस्कार. आपल्या उजव्या डाव्या बाजूला जे झाड आहे ते झाड एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आपण लहानपणापासून त्याची माहिती ऐकतोय पूर्वजांपासून. आणि तुम्हाला बऱ्याच पैकी गावात किंवा परिसरामध्ये आपल्या वयगावच्या परिसरामध्ये जी झाडं येतं त्या बऱ्याचपैकी आयुर्वेदिक झाडांची तुमच्या आजीपासून, आजोबांपासून, आमच्या आजीपासून माहिती मिळालेली आहे. तुम्ही त्यांच्याकडला बसून माहिती विचारलेली आहे. तर हे आपल्या डाव्या बाजूला जे डाव्या हाताला झाडाचं खोड दिसतंय त्या झाडाला सप्तपर्णी किंवा सातवन असं नाव आहे. तर त्या झाडाबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल की हे कशा कशावर आयुर्वेदिक उपचार म्हणून वापरतात? हे झाडाची साल त्याची पावडर करून छोटी पावडर करून ती छोट्या ग्लासमध्ये पाणी घेऊन ती पावडर प्यायची असते. ती ताप कमी करण्यासाठी असते आणि जुलाबावरती असते. आणि चव कशी असते साधारण त्या सालीची चव ही कडू लागते. किती कडू? म्हणजे भरपूर भयंकर कडू. म्हणजे ते साली आपण तुकडा थोडासा खाल्ला आणि त्याच्यावर साखर खाल्ली तरी ती गोड लागत नाही, इतकी कडू असते. ती भरपूर प्रमाणामध्ये कडू असते. आणि हे झाडाची उंची ते 40 ते 45 फूट असते. ते दिसते आपल्याला साधारण. हे बघा या झाडाचं खोड सागरने सांगितल्याप्रमाणे 40 ते 45 फुटाच्या उंचीवर आहे. बरं त्याला बेलाला जशी एका ह्याला 3 पानं असतात, एका त्याच्या काडीला किंवा फांदीला 3 पानं असतात, तशी ह्याला एका फांदीला 7 पानं आहेत म्हणून त्याला सप्तपर्णी म्हटलंय. कॅमेऱ्यात काय आपल्याला झूम करून पाहिल्यावरती लक्षात येऊ शकतं. एका फांदीला त्याच्या 7-7 पानं आहेत. 7-7 पानांचा गट्टा आहे म्हणून याला सप्तपर्णी असं म्हटलं गेलंय. आणि आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणामध्ये या झाडाचा फायदा भरपूर प्रमाणात होतो. खोकल्यावर सुद्धा आयुर्वेदिक आहे का हे? नाही, खोकल्यावरती नाही. मोठ्या प्रमाणात आलेला खोकला याच्यामध्ये त्याचा काढा करून पिला तर होऊ शकतो. त्याच्या पावडरचा काढा केल्यानंतर तो बरा होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात जो खोकला येतो तो ह्या झाडाची साल आहे ती बारीक आपण त्याचा बुकटी करून पावडर करून ती 1 चमच पाण्यामध्ये टाकून उकळून चांगल्या काढा करून ते पिऊ शकतो आपण. आणि ते खोकल्यावर एक आयुर्वेदिक उपचार म्हणून ह्या झाडाची साल भयंकर, म्हणजे मुदतीचा खोकला असतो, न थांबणारा खोकला असतो, त्या खोकल्यासाठी या झाडाची साल आयुर्वेदिक उपचार म्हणून आपण घेऊ शकतो. हे बघा अशा पद्धतीची साल आहे. आणि हा आमचा मित्र जो आहे सागर, त्याला बऱ्यापैकी या आयुर्वेदिक झाडांचं नॉलेज आहे. वरती कडेला आपल्याला हाड कसलं ते हाड सांद्रुकाचा उपयोग कडेमध्ये महाबळेश्वरच्या कडेच्या ठिकाणी आहे. हाड जाण्याचं अवघड आहे थोडं कडेला याला जायचं. अशा आयुर्वेदिक झाडांची माहिती भरपूर आम्हाला सागरकडून मिळत असते. धन्यवाद. आपल्याला बऱ्यापैकी या सातवनाच्या झाडाची किंवा सप्तपर्णीची माहिती सागरकडून सांगितली आहे. सागर धन्यवाद. परत कधीतरी असा योगायोग आला तर दुसऱ्या झाडाची एखाद्या माहिती सागरकडून मिळू शकते. भरपूरपणे आपण सांगू शकतो. दुसरा आमचा मित्र मुंबईवरून खास आलेला आहे आणि त्यालाही आनंद झाला असेल की अशा प्रकारची झाडं आपल्या वयगावच्या जंगलामध्ये आढळतात. हे बघून त्यालाही आनंद झाला असेल. हा अक्षय ही तुला पहिले माहिती नव्हती या झाडाबद्दल ना? मला पहिलं माहिती नव्हतं. सागरने फर्स्ट टाइम सांगितलं झाडाबद्दल माहिती.
त्याची साल बघ बरेच लोकांना माहिती आहे, ज्यांना माहिती आहे ती साल काढून नेतात. खूप म्हणजे ठराविक ठिकाणी हा दुर्मिळ आहे. एक दुर्मिळ झाड आहे. इथे एक झाड आहे आणि दुसरं एक झाड आहे एका ठिकाणी, ते लहान रोपट आहे. ही फार दुर्मिळ झाड आहेत. आपल्या परिसरात बरीच अशी झाडं आहेत ज्यांची आपल्याला माहिती पण नाही की त्याचा कशावर उपयोग होणार आहे किंवा काय. आयुर्वेदिक अशी भरपूर झाडं आहेत आणि जुन्या जाणत्या माणसांनी किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतलेली काही लोकांनी, त्यांनाची माहिती सांगता येईल. सागरला बऱ्यापैकी रानभाज्या किंवा अशा आयुर्वेदिक झाडांची माहिती असते, किंवा तो जोर गोळेगाव सारख्या जिकडं वृद्ध लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तू माहिती घेतो. आपण बबन दादाला भेटायला गेलेलो गोळेगावच्या. बरोबर, त्यांच्याकडून हो सांगितलं पण ते जंगलामध्ये आहे. हो. ज्या ठिकाणी जाता येत नाही त्या ठिकाणी अवघड कडा भरपूर आहे त्या ठिकाणी. चला, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडेल तुम्ही दिलेल्या माहितीचा. हे सप्तपर्णीचं झाड आहे बघा, पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणींमध्ये रममान होऊन रानमेवेचा आस्वाद घेत असताना आमचा मित्र सागर याने सांगितलेल्या आयुर्वेदिक झाडांच्या या माहितीचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.